अनिल भाऊ बाबर माझे चुलते आर पाटलांचा चिरंजीव रोहित पाटील यांच्याकडून नव्या नात्याला साथ। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त काल अंजनी येथे झालेल्या कार्यक्रमात आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी बोलताना शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचा उल्लेख माझे चुलते असा केलाय। माझे चुलते असा उल्लेख करत उपस्थितांच्या काळजाला हात घालत नव्या नात्याला साथ घातले। माझे चुलते अनिल भाऊ, त्यांच्या या नात्याने व त्यांच्या उल्लेखाने उपस्थित सर्वांनाच आर पाटील आणि अनिल बाबर यांचा दोस्ताना आठवला। दोघांच्यातली दोस्ती आणि जिव्हाळा खूप होता। दोघांचे दोस्तीचे नाते घट्ट होते। आर पाटील आणि अनिल बाबर यांच्या राजकारणाचा प्रवास एकाच वेळी सुरू झाला। दोघे झेडपी सदस्य होते, तेव्हापासून दोघांच्यात दोस्ती होती। अनिल बाबर आर पाटील यांना आपले मोठे भाऊ मानत होते। दोघांच्यातला जिव्हाळा अखेरपर्यंत होता। पण जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला मात्र मी आणि आर पाटील हे त्यावेळेला अडचण अशी होती की आमच्याकडे काही वाहनं नव्हती। वाहनं नसल्यामुळं त्यावेळेला मुंबईला तिथून रोज डेली किस्मतगुड ट्रान्सपोर्ट आणि बसागरेगुड ट्रान्सपोर्टच्या गाड्या जायच्या। मग ते काही भाजीपाला, काही वेळेला द्राक्ष आणि इतर वेळेला इतर त्यांचं जे साहित्य असेल ते मुंबईला जायचं। मग त्यावेळेला कदाचित तुम्ही ती ट्रकची व्यवस्था बघितली का नाही मला माहीत नाही, पण ड्रायव्हरच्या सीटच्या मागं असे झोपायसाठी सीट 2 असायचे। मग त्या सीटवरनं मी आणि आर माझी गोष्ट वेगळी, मी काय आबांच्या तुलनेत म्हणजे आबा पण होते। आबांच्या तुलनेत फार लहान कार्यकर्ता, पण एक 5-10 वेळा तरी आम्ही आबा आणि मी मिळून असं ट्रकनं झोपून गेलो आहे। पण त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो। 100% म्हणजे असं आहे की मित्र म्हणून उणीव राहणारच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक विचाराचा माणूस, ते विचाराची उणीव सगळ्यात मोठी आहे आणि ती उणीव भासणारच। आता वैयक्तिक मैत्री त्यांची माझी होती, पण ते मैत्री तशी आम्ही ते मोठ्या पदावर असल्यामुळं आपण त्या पदाच्या तुलनेनं लहान आहे हिची जाणीव ठेवून मैत्री जपायचा त्यांनी आणि मी प्रयत्न केला होता। कशी होती नेमकी तुमची मैत्री? एखादी आठवण सांगाल काय महत्त्वाची? हां, तर मैत्री म्हटलं तर मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो, त्या माणसाचा स्वभाव म्हणून की ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत गृहमंत्री पदापर्यंत जाऊन पोचले, पण त्या पदाची सत्तेची कुठलीही अडचण माझ्या मैत्रीमध्ये ते कधी तरी येऊन दिली नाही। आणि मी सुद्धा ते गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून त्या सत्तेचा वापर कुठंही आपण करायचं नाही ही भूमिका ठेवून काम करावं। म्हणजे राजकीयदृष्ट्या एखादी कामं करायच्या दृष्टीनं उपयोग करून घेतला असेल, पण वैयक्तिक स्वार्थ किंवा त्याचा दबाव करून काहीतरी हे करणं असलं कुठलंही काम त्यांना कमीपणा मिळेल असलं कधीही काम करायचा प्रयत्न केला नव्हता आणि तशी निकळ मैत्री होती। आता ते हयात नाहीत, त्यामुळं एखादी आठवण सांगायची म्हटलं तर पुन्हा ते वादाचे मुद्दे तयार होतील, म्हणून मी फारशा दुसऱ्या अडचणी पण त्याला आठवण सांगा एखादी आठवण म्हणजे त्यांना जर वाटलं की आपण कुठेतरी बाहेर जावं किंवा तर ते मला फोन करून बोलवून घ्यायचे ते। आणि गृहमंत्री असताना मुंबईत कुठं जेवायला जायचं असेल, कुठेतरी फिरायला जायचं असेल तर पोलिसांचा फौजफाटा बाजूला ठेवून अनेक ठिकाणी आम्ही जेवायला, त्यांना माझ्यापेक्षा सिनेमा बघायचा फार नाद होता, त्यामुळे ते सिनेमा बघायला सुद्धा आम्ही अनेक वेळा जात होतो। पण माणूस एवढ्या मोठ्या पदावर होता, काही विरंगुळा म्हणून एखादा जीवाभावाचा मित्र बोलवला। आता माझ्यापेक्षा अनेक त्यांचे जीवाभावाचे मित्र पुढच्या काळामध्ये झाले होते, पण त्यांनी मी ज्या काळात त्यांना फारशी सत्ता नव्हती, मला फारशी सत्ता नव्हती, ह्या काळामध्ये काही मित्रत्वाचे संबंध आले होते, त्याची आठवण म्हणून काही वेळेला ते बोलवत होते। रोहितने अनिल बाबर यांचा माझे चुलते असा उल्लेख केल्याने उपस्थित सर्व भारावले। रोहितचे भाषण आर पाटलांसारखेच आहे। लोकांच्या काळजाला हात घालण्याची लकबही तशीच दिसते। दोन भावांच्या मित्रांच्या नात्याचा
सिलसिला आता चुलते पुतण्याच्या नात्यापर्यंत आलाय. आर यांनी जपलेल्या दोस्तीची नात्याची परंपरा अनिल बाबर रोहितच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जपणार का, पुतण्याला ताकद देणार का, हे चुलते पुतण्याचे नातेही त्या उंचीवर जाणार का, हे येणारा काळ ठरवेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.